अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 8 मार्च 2024 त्या दिवशी आहे महाशिवरात्र। तर महाशिवरात्र कशी साजरी करायची, उपवास कसा धरायचा, भगवान शंकराची कोणती सेवा करायची, तर त्याची पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भगवान शंकर ही देवाधिव देव आहेत आणि भोळा शंकर आहेत। आपल्याला लवकर प्रसन्न करून आपल्याला घेता येतो भगवान शंकरांना। आपली कोणती मनोवांची इच्छा जर असेल तर ती लवकर पूर्ण करतात भगवान शंकर। बघा जेव्हा मंथन झालं जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा त्याच्यातून अनेक रत्न निघाली, अनेक त्याच्यामधून अमृत निघालं। सगळं अमृत देवांनी प्राशन केलं, पण ज्या वेळेस त्याच मंथनातून विष निघालं तेव्हा भगवान सगळे देव माग सरले, पण भगवान शंकर समोर आले आणि त्यांनी ते विष प्राशन केलं, कारण हे सृष्टीच्या संरक्षणासाठी, आणि त्यांनी स्वतः ते विष प्राशन केलं। तर जो अमृत प्राशन करतो तो देव असतो आणि जो विष प्राशन करतो तो महादेव असतो। त्याच्यामुळे आपण भगवान शंकराची उपासना त्या दिवशी करायची आहे। सर्वात जास्त प्रभावी सेवा म्हणजे महारुद्र। तर तो कसा करायचा त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, शिव ही ज्ञानाची देवता आहे, त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञान गंगा वाहत असते। बघा, भगवान शंकराची सगळ्यात जास्त प्रभावी सेवा कोणती म्हटलं ना तर रुद्र आहे। त्या दिवशी तुम्ही लघु रुद्र पण करू शकता आणि महारुद्र, हे दोन्ही रुद्र तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर करू शकता। आणि बेलाचं पान भगवान शंकराला खूप जास्त आवडतं, तर बेलाचं पान सुद्धा भगवान शंकरांना व्हायचं आहे। तर आपल्याला माहिती आहे की आपण रुद्राची सेवा जर केली, रोज जर तुमच्या घरामध्ये सतत रुद्र जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात कोणत्याच अडीअडचणी राहणार नाही। इतका प्रभावी ही सेवा आहे। तुमच्या घरामध्ये कर्जबाजारी असेल, तुम्ही आजार असेल, बाहेरची काही बाधा असेल, घरात विनाकारण तुमच्या किटकिट होते, भांडणं होते, अशांतता आहे तुमच्या घरामध्ये, एकमेकांचे मन मिळत नाहीये, सतत भांडणं होतात, अशा कोणत्याही प्रॉब्लेमसाठी तुम्ही रुद्रची सेवा करा। बघा, तुम्हाला लगेच फरक पडून जातो। इतका प्रभावी ही सेवा आहे। तर तो रुद्र कसा करायचा, आपण रुद्र करतो तर कसा रुद्र करायचा, त्याच्यात कोणकोणत्या सेवा आपल्याला घ्याव्या लागतात। बघा, आपल्याला शंकराचा फोटो आपल्या घरामध्ये असतो, आपण पिंड आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो। तर ती पिंड तुम्हाला घ्यायची, पिंड ही अखंड असावी महादेवाची। तर पिंड घ्यायची, त्याच्यानंतर तुम्हाला गळती पात्र लागेल, कारण आपण रुद्राची सेवा करतो, त्यात खूप सेवा असतात। तर मग आपण पळीनं जेव्हा पाणी टाकतो तेव्हा एकीकडे वाचण्यामध्ये लक्ष आणि एकीकडे पळीकडे लक्ष, मग ते काय होतं आपल्याला खूप डिस्टर्ब होतं। तसं तर एक गळती पात्र तुम्ही घेऊन या, गळती पात्र लावून दिलं की नुसतं मग आपण वाचत बसलं तरी चालतं, फक्त पाणी संपलं वरच्या पेल्यातलं तर मग त्यात पाणी टाकायचं। तर कसा करायचा रुद्र, अगोदर पंचामृताने व्यवस्थित पिंडीची अभिषेक करायचा। अभिषेक करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला तर चालतो, किंवा शिवहरशंकर नमामि शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, या मंत्राचा जप करून अभिषेक पंचामृताने केला तर चालतो। अगोदर अभिषेक करायचा पंचामृताने, नंतर थोडासा पाण्याने। त्याच्यानंतर तुम्हाला सेवा घ्यायची आहे, रुद्र सेवा घ्यायची आहे। रुद्र सेवा घेते वेळेस तुम्हाला सर्वप्रथम गणपती अथर्व शिष्य म्हणायचा आहे। बघा, गळती पात्र लावता वेळेस तुम्ही काय करायचं, एक मोठी प्लेट घ्यायची किंवा ताट घ्यायचं, त्याच्यामध्ये खाली फूल ठेवा किंवा तांदूळ ठेवा, त्याच्यावर महादेवाची पिंड ठेवा, नंतर त्याच्यावर तुम्ही एक बेलपत्र ठेवा, त्याच्यानंतर गळती पात्र लावून द्या। तर गळती पात्र लावून दिल्यावर तुम्हाला गणपती अथर्व शिष्य ही सेवा अगोदर घ्यायची आहे। त्याच्यानंतर संस्कृत, बघा मराठीमधून सुद्धा रुद्र आहे आणि संस्कृतमधून सुद्धा आहे, पण आपल्याला माहिती आहे की देवांची भाषा ही संस्कृत आहे, त्याच्यामुळे आपण संस्कृतमधून कोणतीही सेवा केली ना ती पटकन फळास येत असते। त्याच्यामुळे संस्कृतमधून तुम्ही रुद्र घ्या। तर नित्यसेवाचा ग्रंथ तुमच्याकडे जर असेल तर त्याच्यामध्ये पूर्ण रुद्र दिलेले आहे, त्याच्यामध्ये ह्या पूर्ण सेवा आहेत, तर तुम्ही त्याच्यात बघून म्हणू शकता, किंवा यूट्यूबवर तुम्ही बघा आणि नंतर तुम्ही त्याच्यावर पण बघून तुम्ही म्हणू शकता। तर अगोदर गणपती अथर्व शिष्य तुम्हाला म्हणायचं आहे, त्याच्यानंतर संस्कृतमधून तुम्हाला रुद्राचं पठण करायचं आहे, रुद्र अध्याय घ्यायचा आहे। रुद्र अध्याय झाले की त्याच्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्र एक माळ, बघा हे पूर्ण मंत्र तुम्ही एक माळ घेऊ शकता, किंवा तुम्ही 16 वेळेस 11 वेळेस म्हटले तरीही चालतं।
तर गायत्री मंत्र तुम्हाला एक माळ घ्यायची आहे. त्याच्यानंतर संजीवनी मंत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे. संजीवनी मंत्र आणि अमृत संजीवनी मंत्र हे दोन्ही मंत्र वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे संजीवनी मंत्र 11 वेळेस आणि अमृत संजीवनी मंत्र हे सुद्धा 11 वेळेस तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्र हा पण 11 वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे. तर हे सगळे मंत्र 11 वेळेस म्हणून झाले की त्याच्यानंतर तुम्हाला कालभैरव अष्टक 1 वेळेस म्हणायचं आहे. कालभैरव अष्टक झालं की तुम्हाला शिवकवच स्तोत्र हे तुम्हाला 1 वेळेस म्हणायचं आहे. त्याच्यानंतर शिवमहिम्न संस्कृतमधून पण आहे आणि मराठीमधून पण आहे शिवमहिम्न, तर ते सुद्धा तुम्हाला 1 वेळेस म्हणायचं आहे. बघा द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र तर हे सुद्धा 1 वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे. त्याच्यानंतर रामरक्षा तुम्हाला 1 वेळेसच म्हणायची आहे. पण आपण जेव्हा रुद्र करतो आणि रुद्र करते वेळेस आपण रुद्रामध्ये रामरक्षाची जेव्हा सेवा घेतो तेव्हा आपण फक्त 10व्या ओवीपर्यंतच आपण रामरक्षा वाचतो. पूर्ण रामरक्षा आपण पठण करत नाही, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. नित्यसेवेमध्ये रामरक्षा आहे. फक्त जे कडवे असतात ना 1, 2, 3 असे कडवे असतात ते फक्त 10व्या कडव्यापर्यंत तुम्हाला रामरक्षाचं पठण करायचं आहे. 11व्या म्हणजे पूर्ण रामरक्षा तुम्हाला वाचायची नाही आहे. त्याच्यानंतर रामरक्षा झालं की श्रीसूक्त पण 1 वेळेस म्हणायचं आहे. त्याच्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली बघा 108 शिवांची नावे, बेलपत्र घ्यायचा 108 बेलपत्र व्यवस्थित घ्यायचे, चांगले पानं घ्यायचे, किडलेले तुटलेले असे नका घेऊ, व्यवस्थित 108 बेलपत्र घ्या. 108 बेलपत्र जर नसतील तर तुम्ही 108 फुलं पण पांढऱ्या कलरची कोणती फुलं वाहू शकता किंवा अख्खे तांदूळ घेऊ शकता तुम्ही. अख्खे तांदूळ न तुटलेले फुटलेले ते पण घेऊन तुम्ही 108 नामावली तुम्ही 108 शिवांची नावं तुम्ही घेऊन त्यांना ते वाहू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला शिव हर शंकर नमामि शंकर हा मंत्र तुम्हाला 3 वेळेस म्हणायचा आहे. नामावली झाल्यावर 3 वेळेस म्हणायचा आहे. तर हे सगळी सेवा तुम्हाला रुद्र आपण जेव्हा करतो तेव्हा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या सेवा घेतल्या जातात. बघा एक ना एक मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि जसं सांगितलेलं आहे तसं तुम्ही लिहून घेऊन तुम्ही नंतर ह्या सेवा करू शकता. म्हणजे क्रमानुसार पहिल्या याला तुम्ही गणपती स्तोत्र, नंतर दुसऱ्या याला तुम्ही रुद्र, तिसऱ्या याला तुम्ही हे सगळे मंत्र, नंतर मग हे सगळे तुम्ही एका एक खाली एक तुम्ही ह्या सेवा घ्यायच्या. सेवा करते वेळेस कोणाला बोलायचं नाही, सेवा करते वेळेस उठायचं नाही, फोनवर बोलायचं नाही, फक्त सेवा, कारण ही रुद्र सेवा आहे. आपण कोणतीही सेवा आपण करतो आणि मधात जर बोललो तर मग ती बोलल्याला सुद्धा त्या सेवेमध्ये ॲड होत असतं. त्याच्यामुळे सेवा करताना मधात बोलायचं नाही आहे. आणि हे जर आपण हे अभिषेक पूर्ण हे रुद्र जर केला, रुद्र सगळी सेवा करून झाली की ती पिंड आपण उचलायची, त्याच्यानंतर स्वच्छ पुसून नंतर देवघरामध्ये जागा असेल तर देवघरामध्ये ठेवा. नंतर मग नाहीतर मग एखाद्या प्लेटमध्ये किंवा पाटामध्ये महादेवांची पिंड ठेवून नंतर मग बेलपत्र 108 वाहिले तर चालतात. बेलपत्र वाहिले की नंतर भगवान शंकराची आरती घ्यायची, त्यांना नैवेद्य काय असेल तर तो दाखवायचा, फराळाचा नैवेद्य, कारण त्या दिवशी आपण उपवास धरत असतो. तर महाशिवरात्री मोठी शिवरात्र आहे, त्या दिवशी भगवान शंकराची उपासना करायची, सेवा करायची आणि हा उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडत असतो, म्हणजे एकादशी सारखा हा उपवास असतो. त्याच्यामुळे ही सेवा भगवान शंकराची सगळ्या सेवामध्ये सर्वश्रेष्ठ सेवा आहे, सगळ्यात प्रभावी सेवा आहे. आणि जे तीर्थ आहे तुम्ही रुद्र केलेलं जे तीर्थ आहे ते सगळ्या घरामध्ये अगोदर तुम्ही शिंपडायचं, टॉयलेट बाथरूम सोडून तुम्ही पूर्ण घरात ते शिंपडायचं. त्याच्यानंतर घरामध्ये आजारी व्यक्ती असेल त्याला प्यायला द्या, घरामध्ये व्यसनी व्यक्ती असेल बघा, व्यसनी व्यक्तीला सुद्धा हे तीर्थ तुम्ही जर दिलं तर त्याचं व्यसन सुटतं तर त्याला पण देऊ शकता. त्याच्यानंतर घरात चिडचिड मुलं करत असतील, माणसं करत असतील त्यांना पण हे तीर्थ द्या. घरात सगळ्यांनी हे तीर्थ प्रसाद म्हणून घ्यायचं, टाकून वगैरे देऊ नका. म्हणजे खूप प्रभावी असतं हे तीर्थ, आपण इतकी सेवा त्याच्यावर केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते तीर्थ सगळ्या घरामध्ये सगळ्यांनी प्यायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.